सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत पीओ पार्ट 1 वगैरे बघत होतो. त्याचप्रमाणे आपण बराचसा पार्ट हा कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण व्हॉल्यूम 5 चे 2-3 व्हिडिओ बघितलेत. आपण ते व्हिडिओ पुढे सुरू ठेवणारच आहेत. त्याचप्रमाणे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की जो रेमिटन्सचा भाग आहे, कुठला मनी ऑर्डर त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. तुला सांगतो राजा 100% सांगतो मनी ऑर्डरवर प्रश्न येणार म्हणजे येणार आणि प्रश्न कुठला आहे ते बी सांगतो. हे पाहिजे. जास्तीत जास्त मनी ऑर्डर किती रुपयापर्यंत बुक करू शकतो? हाकला किती दिलाय मी? 10,000 रुपये लिहिलाय. जास्तीत जास्त मनी ऑर्डर ही 10,000 रुपयापर्यंत बुक करू शकतो, पाठवू शकतो. आधी किती लिमिट होती? आधी फक्त 5,000 रुपयापर्यंत लिमिट होती. पण ह्या वर्षी रूल चेंज झालेले आहेत. त्यामध्ये लिमिट केलेली आहे 10,000 रुपये. इथंच प्रश्न बनतो, बाकी प्रश्न बनणार पण नाही. आलं लक्षात? तरी सुद्धा तुला काय करणार आहे, मी बुगा करून सांगणार आहे मनी ऑर्डरचा. बबल्या, बुगा म्हणजे काय? तुझ्या डोक्यात ना मनी ऑर्डर विषयी प्रश्नच नाही राहिला पाहिजे. तुम्हाला फोन करायचा आणि सांगायचं की समजलं नाही हा, तर तुला सांगतो पाय. आता आपण मनी ऑर्डर मध्ये बघताना लक्षात ठेवायचं, सुरुवातीला मनी ऑर्डर ही जी सेवा आहे, ही काय सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस किंवा सेवा कधी सुरुवात झालेली? सन 1880 साली त्याचा प्रारंभ झालेला आहे. प्रारंभ बर का. प्रारंभ म्हणजे काय असते? सुरुवात असते आपल्या मराठी भाषेमध्ये. मराठी व्याकरण शिकत असशील तू. प्रारंभ, आरंभ, आलं लक्षात? परत निरोप समारंभ, ते कार्यक्रम. पण प्रारंभ, प्रारंभ म्हणजे सुरुवात होणे. हे बघ, 1880 साली काय झालेली? सुरुवात झालेली मनी ऑर्डरची. आता मनी ऑर्डर म्हणजे नेमकी काय असतंय? मनी ऑर्डर म्हणजे नेमकं काय असतं की आपण जो पैसे पाठवतो, ते पैसे पाठवल्यानंतर समोरच्या व्यक्तीला घरपोच सेवा दिली जाते. कोणाद्वारे सेवा दिली जाते? पोस्टमनद्वारे. आणि पोस्टमन काय करतो? पैसे डिलिव्हर करण्याचं किंवा पैसे त्या समोरच्या व्यक्तीला देण्याचं काम हा पोस्टमन करतो. त्याला म्हणते तर घरपोच आपण काय करतो? पैशाची सुविधा उपलब्ध करून देतो. त्याला आपण मनी ऑर्डर सेवा असं म्हणतो. हे बघ, तुला लक्षात आलं मनी ऑर्डर सेवा म्हणजे काय? एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवले जातात. त्यानंतर पोस्टमन त्या समोरच्या व्यक्तीला पैसे घरपोच डिलिव्हर केले जातात किंवा दिले जातात. त्याला म्हणतात मनी ऑर्डर ही सेवा. आता मनी ऑर्डर ह्याच्यामध्ये ना दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे बरं का राजा. अरे बबल्या, व्यवस्थित लक्ष दे. दोन कन्सेप्ट कुठले येतात ते तुला सांगतो. तिथं परीक्षेवर प्रश्न बनतो बरं का. हे पाहिजे, ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात. एक असतं पे आणि एक असतं रिमिटर. आता पे म्हणजे काय असतंय? जो पैसे घेणार आहे ना त्याला पे म्हणतात. तुझ्या भाषेमध्ये शॉर्टकट. जो पैसे घेणारा त्याला म्हणतील पे. आणि रिमिटर म्हणजे काय? जो पैसे पाठवतो त्याला म्हणतात रिमिटर. पैसे पाठवणारा, पैसे पाठवणाऱ्याला काय म्हणतील? रिमिटर म्हणतील. आणि जो पैसे घेतोय त्याला म्हणतील पे म्हणतील. आता लक्षात घे, ही जी सेवा आहे ना, हे कसं काय केलं जातं, कशी तू मनी ऑर्डर पाठवशील त्याबद्दल तुला सांगतो राजा. हे बघ, काय करायचं? पहिल्यांदा तू काय करणार? फॉर्म परचेस करणार. बाय फॉर्म. कुठून? पोस्ट ऑफिस मधून. आता कुठला फॉर्म पोस्ट ऑफिस मधून परचेस करायचा आहे? मनी ऑर्डर फॉर्म असतो. मनी ऑर्डरचा फॉर्म असतो ते किती रुपयाला असतो, काय असतं ते एक लक्षात घे. हे बघितलं सांग तुला. काय असतं? मनी ऑर्डर बुक असते. एका मनी ऑर्डर बुक मध्ये 50 मनी ऑर्डर फॉर्म असतात आणि प्रत्येक फॉर्मची किंमत ही 0.25 पैसे एवढी असते. किती असते तर? हे पाहिजे, इथं सांगतो तुला. 50 असतात फॉर्म एका मनी ऑर्डर बुक मध्ये. एका ह्याची किंमत असते 0.25 पैसे. पैसे दिले बरं का, पर फॉर्म. पर फॉर्म म्हणजे काय? तुझं कामगिरी नाही. पर फॉर्म मी विषय की प्रत्येक प्रति फॉर्मची किंमत असते 0.25 पैसे. एका मनी ऑर्डर बुक मध्ये, एमओ बुक मध्ये 50 फॉर्म असतील तर एकाची 0.25 रुपये किंमत असते. आता तू काय केलं? मनी ऑर्डर फॉर्म परचेस केला. कोण करणार ते? ते रिमिटर करणार. जो पैसे पाठवणार आहे तो फॉर्म घेणार. फॉर्म घेतला, फॉर्म सगळं भरून झाला राजा. फॉर्म भरल्यानंतर तू काय करायचं? नाही फॉर्म डायरेक्ट भरला आणि द्यायचं का पोस्टात? हा, जमणार नाही बरं का चकुले. काय करायला लागेल? त्या फॉर्मवर तुझी सही करावी लागेल. सही करावी लागेल. आता मनी ऑर्डर पाठवतोय, सही झाली तुझी. तुला सही जमत नसेल, तुझा अंगठा लागतोय. कुठला? डावा अंगठा. थंब इम्प्रेशन. हे बघ, थंब इम्प्रेशन घेतलं.
आता मॅटर काय झाला, सगळं व्यवस्थित झालं, तू थंब इम्प्रेशन सही वगैरे मारली, पण तू काय झालं गडबडीमध्ये आहे ना, तुझा फॉर्म इनकम्प्लीट राहिला. इनकम्प्लीट, हे बघ, इनकम्प्लीट फॉर्म जर राहिला ना, तो शाल नॉट बी ऍक्सेप्टेड, म्हणजे तो स्वीकारला जात नाही. इनकम्प्लीट फॉर्म शाल नॉट बी ऍक्सेप्टेड. त्यामुळे काय करायचंय, शाल नॉट बी ऍक्सेप्टेड. त्यामुळे काय करायचंय की याला फॉर्म व्यवस्थित घ्यायचा, त्यानंतर व्यवस्थित भरायचा, व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुझी सिग्नेचर थंब इम्प्रेशन सगळा कार्यक्रम करायचा. त्यानंतर हा फॉर्म काय करायचा, काउंटरला द्यायचा. त्यानंतर तुझे काय केलं जाईल, मनी ऑर्डर बुकिंग केली जाईल. आणि मनी ऑर्डर फॉर्मची, एका फॉर्मची किंमत तुला सांगितली 0.25 पैसे असते. त्याचप्रमाणे त्याला काय असते, कमिशन वगैरे असते. आता कमिशन वगैरे काय असते, 5% ते तुला नंतर सर्व सांगतो. आता हे लक्षात घे. पुढं आता रेमिटर काय करणार आहे, जो रेमिटर आहे तो काय करणार, पोस्टात पैसे देणार, बरोबर. कशाचे, मनी ऑर्डर पाठवायचे. तर पैसे तो आहे ना कसे देऊ शकतो, पैसे तो बाय कॅश देऊ शकतो, किंवा चेकने सुद्धा तो काय करू शकतो, पैसे देऊ शकतो. पण राजा व्यवस्थित लक्ष दे काय सांगतोय बरं का, रेमिटर जो असतो तो आहे ना बाय कॅश सुद्धा पैसे देऊ शकतो, किंवा बाय चेक सुद्धा पैसे देऊ शकतो. पण पण जो पेई आहे ना, पेई म्हणजे जो पैसे घेणार आहे, त्याला काय करावं लागेल, बाय कॅशच पैसे द्यावे लागतील. बाय कॅशच पैसे द्यावे लागतील. कसे, बाय कॅश ओनली. नाही तर काय म्हणशील, पोस्टमन आला, पोस्टमनला मारतो तुला फोन पे गुगल पे, आणि नाही तर दुसरंच काहीतरी कुठं. तसं जमत नसते राजा. मनी ऑर्डर याचा अर्थ काय आहे, की कस्टमरला घरपोच काय करायचंय, पैसे पुरवले जातात. त्याच्या जो तिथं राहतोय किंवा त्याचा जो ऍड्रेस आहे तिथे त्याला पैसे देण्याचं काम पोस्टमनद्वारे केलं जातं. हे बघ, पेईला बाय कॅश पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे रेमिटर्स आहे तो बाय कॅश किंवा बाय चेकने पोस्टामध्ये ते पैसे जमा करू शकतो. आता पुढे लक्षात घे काय सांगते तुला ते. हे बघ, ह्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. कशा प्रकारे तू मनी ऑर्डर पाठवू शकतो. आता कशा प्रकारे पाठवू शकतो, 3 प्रकारे ते व्यवस्थित लक्षात घे, तुला सांगतो. पहिला प्रकार असतोय 1% टू 1%, म्हणजे एकाकडून एकाकडे. ही पहिली केस लक्षात आली. त्यानंतर दुसरी केस काय, मनी ऑर्डर मध्ये पाठवण्यासाठी एका व्यक्तीकडून अनेकांकडे सुद्धा काय करू शकतो, तू मनी ऑर्डर पाठवू शकतोस राजा. 1% टू मेनी पर्सन. त्यानंतर अनेकांकडून एकाला सुद्धा काय केलं जाऊ शकते, मनी ऑर्डर पाठवली जाऊ शकते. मेनी पर्सन टू 1%. पी म्हणजे पर्सेंटेज आहे. एवढं काय करून तुझ्या लक्षात आलंय का. आता बघ, तुला याच्यामध्ये काय काय सांगितलं, रेमिटर कसे पाठवू शकतो. त्याचप्रमाणे पेला फक्त कॅश द्वारेच आपण हे करणार. त्यानंतर मनी ऑर्डर बुक मध्ये एकूण 50 काय असतात, मनी ऑर्डर फॉर्म असतात. एकाची किंमत 0.25 1880 ला सुरुवात झालेली. आता तुझ्या लक्ष द्यायला पाहिजे, मी तुला एकच वाक्य डबल डबल काय सांगलो राजा, तुझ्या व्यवस्थित ते लक्षात राहावं, तुझ्या डोक्यात जावं. त्यामुळे तुला काय करायलो, एकच वाक्य डबल डबल सांगितलं, नाही तर तू म्हणशील की काय मोकार चाललाय कार्यक्रम. तसं नाही बरं का. एवढं समजलं ना. आता बघ पुढं काय सांगतो ते लक्ष दे. हे पाय, मनी ऑर्डर आपण पाठवताना ना, जो फॉर्म सांगितलं तुला, मनी ऑर्डरचा जो फॉर्म असतो ते कुठल्या कुठल्या भाषेमध्ये असतो लक्षात घे. इंग्लिश भाषेमध्ये असतो तो, त्याचप्रमाणे हिंदीमध्ये असतोय, आणि रिजनल लँग्वेज म्हणजे तुझी जी प्रादेशिक भाषा असेल त्यामध्ये सुद्धा तो उपलब्ध असतोय. काय असतो उपलब्ध, मनी ऑर्डरचा जो फॉर्म असतोय तो भरणार तो. त्यानंतर तुला सांगायचं झालं, मनी ऑर्डरचं जे पेमेंट केलं जातं, मी पेमेंट कोणाला करणार, पेईला करणार. पेई म्हणजे जो पैसे घेणार आहे. आता लक्षात घे, मनी ऑर्डर पेमेंट कोणाला करणार, पेईला करणार. पेईचा जो आहे ना ऍड्रेस आहे, तो जर समजा प्रेसिडेन्सी किंवा लार्जर सिटी मध्ये किंवा मोठ्या सिटी मध्ये राहत असेल तर त्याचं काय काय लिहावं लागेल बघ. प्रेसिडेन्सी एरिया असेल किंवा बिग सिटी मध्ये असेल किंवा मेजर सिटी मध्ये राहायला, कोण राहायला, पेई राहायलाय. ज्याला आपण पैसे पाठवलो तो तिथं राहिलाय, तर त्याचा ऍड्रेस कशा प्रकारे लिहावा लागेल मनी ऑर्डरच्या फॉर्म वरती. तर बघ, त्याच्या गल्लीचं नाव लिहावं लागेल तुला, गल्ली. त्यानंतर तुला रस्त्याचं नाव, स्ट्रीट रोड, रस्ता म्हणजे स्ट्रीट रोड. त्यानंतर त्याचा जो डिलिव्हरी झोन असेल
डिलिव्हरी झोन सुद्धा लिहावं लागेल. एवढं सगळं कार्यक्रम काय करावं लागेल, व्यवस्थित लिहावा लागेल. ज्याला आपण मनी ऑर्डर पाठवलो त्याचा आपल्याला अशा प्रकारे पत्ता लिहावा लागेल, जर समजा ते प्रेसिडेन्सी किंवा बिग सिटी मध्ये राहत असेल तर. आता लक्षात घे, तुला सांगतो काय झालं. मनी ऑर्डर पाठवतोय, कोण पाठवतोय, रेमिटर पाठवतो. पाठवणारा रेमिटर म्हणते. आता रेमिटरला काय झालं, अचानक हुकी आली, अचानक काहीतरी डोक्यात सुचलं किंवा त्या समोरच्या व्यक्तीला मनी ऑर्डर पोहोचूच द्यायची नाही. तर काय केलं जातं बघ, ज्यावेळेस ना मनी ऑर्डर बुक केली जाते, पाठवली जाते, पण जर समजा तिचं पेमेंट केलं नसेल ना, जर पेमेंट केलं नसेल, कोणाला पेमेंट केलं नसेल, पेला पेमेंट केलं नसेल, हे बघ, पेमेंट कोणाला केलं तर पेईला, तर आहे ना, हा जो रेमिटर आहे, हा रेमिटर काय करू शकतो, त्यांनी ज्या पोस्टामध्ये मनी ऑर्डर बुक केली, ज्या पोस्टात मनी ऑर्डर बुक केली, तिथं तो ऍप्लिकेशन देऊ शकतो, तिथं अर्ज करू शकतो. तिथे अर्ज काय म्हणून, की बाबा मी ह्याला काय केलं होतं, मनी ऑर्डर पाठवली होती, ती आता काय करा, थांबवा. आता थांबवायची म्हणली, ज्या पोस्टामध्ये बुकिंग केली होती तिथं अर्ज दिला. अर्ज केल्यानंतर काय असेल, जर समजा तिथं पेमेंट केलं नसेल तर ती आपण काय करू शकतो, मनी ऑर्डर डिलिव्हर करायची थांबवू शकतो. पण जर समजा ना काय झालं, पोस्ट ऑफिस सक्षम झालं नाही, म्हणजे असक्षम ठरलं, पॉसिबल झालं नाही, तर त्यासाठी ना पोस्ट ऑफिस नॉट रिस्पॉन्सिबल, पोस्ट ऑफिस नॉट रिस्पॉन्सिबल, म्हणजे पोस्ट ऑफिस जबाबदारी घेणार नाही. कशाची, किंवा हा म्हणेल, रेमिटर म्हणेल, मी तर अर्ज दिला होता, त्याला अजून पोहोचली नव्हती, पण तुम्ही त्याला परत डिलिव्हर कशी काय केली मी अर्ज देऊन सुद्धा. राजा त्याच्यासाठी सांगितलो, पोस्ट ऑफिस त्याची जबाबदारी घेणार नाही बरं का. ती जर शक्य झालं तर ती थांबवली जाईल, नाही तर ती डिलिव्हर केली जाईल, त्याची जबाबदारी पोस्ट ऑफिस आपलं घेणार नाही. आता लक्षात घे, काय झालं, बाय चान्स आता ह्याला आहे ना ते पैसे परत भेटले, काय झालं, मनी ऑर्डर डिलिव्हर नाही झाली, पैसे रिटर्न भेटले. आता ह्याला रिटर्न भेटले होते पैसे, रिटर्न भेटल्यानंतर हा म्हणाल की मी मनी ऑर्डर बुक करताना कमिशन दिलं होतं साहेब, कमिशन बी द्या. तसं नसतंय, कमिशन रिटर्न भेटत नाही बरं का, कमिशन ह्याला रिटर्न भेटणार नाही. कशाचं, मनी ऑर्डरचं. मनी ऑर्डरला किती टक्के कमिशन असतंय, 5% कमिशन द्यावं लागतं. 100 रुपयाला 5 रुपये हे बुकिंगची द्यावे लागते. कोण देतो, रेमिटर देतो. पण रेमिटरने कुठं ना काय केला, त्याची मनी ऑर्डरची ती मागवली, त्याचप्रमाणे ते परत म्हणाला कमिशन द्या, कमिशन वापस भेटत नसते. आलं लक्षात. त्यानंतर पुढं पहा, पुढचा मुद्दा काय, कमिशन तुला सांगितलं 5%. आता कमीत कमी मनी ऑर्डर किती रुपयापर्यंत पाठवू शकतो, कमीत कमी 1 रुपये, आणि जास्तीत जास्त विचारलं तर किती, 10,000 रुपये मनी ऑर्डर पाठवते ती. इथं प्रश्न ह्या वर्षी बनणार आहे तुझा राजा, कुठं, इथं. लक्षात घे, तुला सांगतो जास्तीत जास्त मनी ऑर्डरची लिमिट झालेली आहे 10,000 रुपये, 10,000 रुपये, 10,000 रुपये, 10,000 रुपये. आला आता लक्षात, प्रश्न इथंच बनणार आहे, बाकी मनी ऑर्डरवर प्रश्न बनणार नाही. जरी आला तरी तू फक्त 10,000 रुपये लक्षात ठेव. त्यानंतर पी आणि आपण बघितलं रेमिटर, ते काय असते ते तुझ्या व्यवस्थित लक्षात पाहिजे. आलं लक्षात. त्यानंतर आता पुढे बघ काय ते, मनी ऑर्डर समजा आहे ना रिडायरेक्शन करायचं असेल, मनी ऑर्डर रिडायरेक्शन, ह्याच्यासाठी चार्जेस वगैरे लागतील का, ह्याच्यासाठी ना कुठले चार्जेस लागत नाही. रिडायरेक्शन हे मनी ऑर्डरचं फ्री ऑफ चार्ज केलं जातं, फ्री ऑफ चार्ज. त्याचप्रमाणे जी मनी ऑर्डर आहे त्याची अमाऊंट आपण चेंज करू शकतो का, एकदा बुकिंग झाली आणि त्यानंतर तुला वाटलं नाही बाबा मी 2,000 रुपयाची बुकिंग केली होती, आता मला 19 रुपयाची करायची किंवा 21 रुपयाची करायची, तुझ्या असं मनात काय झाली, चलबिचल झाली, एकदा तू बुकिंग झाली त्यानंतर तू परत म्हणाला की कमी जास्त करा, अमाऊंट चेंज करता येत नाही. मनी ऑर्डर अमाऊंट कॅनॉट बी चेंज, एमओ कॅनॉट बी, मनी ऑर्डर अमाऊंट कॅनॉट बी चेंज, काय करू शकत नाही, अमाऊंट आपण बदलू शकत नाही.
त्याचप्रमाणे तू काय केलं, मनी ऑर्डर बुकिंग केली. बुकिंग केल्यानंतर तुला काय वाटलं की आहे ना रोहित भाऊला पाठवायची होती मनी ऑर्डर, पण तुला परत वाटलं साईनाथला पाठवायची. तुला नावात बदल करायचा आहे, तसं जमणार नाही. जर करायचं म्हणलं तर तुला काय करायला लागेल, हे बघ, नावात जर बदल करायचा असेल मनी ऑर्डर बुक केल्यानंतर नावात बदल, तर तुला आहे ना पहिल्यांदा तू जेवढं कमिशन दिलं होतं, पहिल्यांदा जेवढं बुकिंगला कमिशन लागलं होतं तेवढंच कमिशन हे दुसऱ्यांदा सुद्धा लागेल बरं का. दुसऱ्यांदा कमिशन आकारलं जाईल. दुसऱ्यांदा किती रुपये घेतलं जाईल, पहिलं जेवढं लागलं होतं तेवढं, पहिलं जेवढं लागलं होतं तेवढंच काय केलं जाईल, कमिशन पुन्हा घेतलं जाईल. आला मग तुला मॅटर लक्षात. आता पुढे बघ, लक्षात घे, हे खोडून टाकतो आणि पुढे काय ते समजून सांगायला तुला पाहिजे. जी मनी ऑर्डर पाठवतोय, मनी ऑर्डर ही आहे ना पूर्ण रुपयामध्ये असली पाहिजे, पूर्ण रुपयात. तर तू म्हणशील 17 रुपये 18 पैसे, 36 रुपये 12 पैसे, अशी जमल का, तसं जमणार नाही. मनी ऑर्डर ही काय पाहिजे, पूर्ण रुपयामध्ये पाहिजे. पैशामध्ये मनी ऑर्डर पाठवता येणार नाही. त्यानंतर मनी ऑर्डर ज्यावेळेस आपण पाठवतो, अशिक्षित व्यक्तीला काय केलं जाईल, मनी ऑर्डर त्याच्या नावाने पाठवली असेल तर ती देताना एक साक्षीदार घ्यावा लागतोय. हे बघ, अशिक्षित देतो, अशिक्षित व्यक्तींना साक्षीदार घ्यावा लागल. कशामुळे साक्षीदार घ्यावा लागतो ते तुला सांगतो. आता साक्षीदार म्हणजे काय असतं, त्याच्या समोर काय केलं, तू पैसे त्याला दिले, तेव्हा साक्षीदारची त्या एखाद्या व्यक्तीची सही घेतली जाते. कशामुळे घेतली जाते, की जर समजा मनी ऑर्डर आली 3,000 रुपयाची, तू 3,000 रुपये दिले आणि उद्या अशिक्षित व्यक्ती येऊन म्हणला भाऊसाहेबने मला 2,500 रुपये दिले, मेला ना भाऊ तू. त्यामुळं काय केलं जातं, त्याच्या समोर एक साक्षीदार घ्यावा लागतो आणि त्यावेळेस ते काय केलं जातं, पैसे मोजून व्यवस्थित दिले जातात, म्हणजे उद्या चालून तू प्रॉब्लेम मध्ये येत नाही. आता त्यानंतर जे तिसरा मुद्दा आहे ते बघ काय, एखादी शैक्षणिक संस्था असेल, शैक्षणिक संस्था असेल, शैक्षणिक संस्थेत आता काय केलं जातं, कार्यक्रम शिक्षण दिलं जाईल बरं का राजा. कोणाला शिक्षण दिलं जातं, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाईल. विद्यार्थ्यांच्या नावाने जर मनी ऑर्डर आली तर काय करायचं, विद्यार्थ्यांच्या नावाने मनी ऑर्डर आली तर जे पोस्ट मास्तर आहेत ना, पोस्ट मास्टर, त्यांच्या परवानगीने, बाय परमिशन, त्यांच्या संस्थेचा जो अध्यक्ष आहे, कुठल्या संस्थेचा, शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष, अध्यक्षांकडे काय दिले जाऊ शकते, मनी ऑर्डर दिली जाऊ शकते. कोणाची, विद्यार्थ्यांच्या नावाने ज्या मनी ऑर्डर आल्या येतात त्या संस्थेच्या अध्यक्षांकडे दिले जातील, पण त्यासाठी पोस्ट मास्तरांची परवानगी लागेल. त्यानंतरच त्या काय केल्या जातील, डिलिव्हर केल्या जातील. आता बघ, मनी ऑर्डर काय केली, पाठवली. मनी ऑर्डरचे जे फॉर्म असतात, जिथं हवाई सेवा उपलब्ध आहे ना तिथं ते फॉर्म पाठवताना त्याला चार्जेस लागतील का, मनी ऑर्डरच्या फॉर्मला तर राजा चार्जेस लागणार नाही. हे बघ, हवाई सेवा जिथं उपलब्ध आहे तिथं काय केलं, जे फॉर्म येतं, कुठले मनी ऑर्डर फॉर्मचे तुला सांगितलं 0.25 पैशावाले ते फॉर्म पाठवायचे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर चार्जेस लागतील का, एअर चार्जेस लागणार नाही, फ्री ऑफ चार्ज कार्यक्रम एकदम ओके. कसा, फ्री ऑफ चार्ज पाठवलं जाईल. म्हणजे ह्याला कशाप्रमाणे ट्रीट केलं जाईल, फर्स्ट क्लास मेल प्रमाणे ट्रीट केलं जाईल. लेटर असेल तुझं, पोस्ट कार्ड असेल त्याप्रमाणे ह्याला काय केलं जाईल, फॉर्म असतील मनी ऑर्डरचे त्याला ट्रीट केलं जाईल, म्हणजे त्याला हाताळलं जाईल, त्याद्वारे ते पाठवले जातील. त्यानंतर आता बघ, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील किंवा बँकेचे कर्मचारी असतील किंवा इतर ठिकाणी जे कर्मचारी असतील, गव्हर्नमेंट, बँक किंवा न्यूजपेपर पब्लिशर असेल, म्हणजे संपादक असतील, न्यूजपेपर पब्लिशर, काय केलं, यांना मनी ऑर्डर पाठवायची. कशासाठी पाठवायची, यांच्या प्रायव्हेट कारणासाठी नाही, कार्यालयीन कारणासाठी जर पाठवायची असेल ना, कार्यालयीन कारणासाठी, तर काय केलं जाईल, यांचं नाव नाही लिहायचं. आता समजा XYZ ठिकाणी कर्मचारी काम करतोय आणि त्या तिथं काय करायचंय, मनी ऑर्डर पाठवायचे, तर त्या कर्मचाऱ्याचं नाव न टाकता तिथे ना डेझिग्नेशन म्हणजे पदनाम टाकलं जातं. डेझिग्नेशन, रेजिग्नेशन वेगळं असते, डेझिग्नेशन वेगळं असते. डेझिग्नेशन म्हणजे असतं पदनाम, म्हणजे हा कार्यकर्ता, हा कर्मचारी कुठल्या पदावर काम करतोय त्याचा उल्लेख केला जातो, व्यक्तीचा उल्लेख केला जाणार नाही. कार्यालयीन कारणासाठी जर मनी ऑर्डर पाठवली असेल तर व्यक्तीचा उल्लेख केला जाणार नाही. कशाचा उल्लेख केला जाईल, व्यक्तीचा उल्लेख
केला जाणार नाही. उल्लेख कशाचा केला जाईल? त्याचा डेझिग्नेशनचा, त्याच्या पदाचा काय केला जातो? उल्लेख केला जातो. त्यानंतर जी मनी ऑर्डर जी असते ती आहे ना सरकारी देय असेल, सरकारी म्हणजे सरकारला देय असेल, सरकारला पाठवले असेल, तर ज्या त्या राज्यामध्ये ना वेगवेगळे फॉर्म असतात. ज्या त्या राज्यात स्पेशल फॉर्म असू शकतात. कशाचे? मनी ऑर्डरचे स्पेशल किंवा वेगळे फॉर्म असू शकतात. कशासाठी? मनी ऑर्डर पाठवण्यासाठी. आता एमओ जे असते, मनी ऑर्डर जे असते, ते किती दिवस डिपॉझिट मध्ये ठेवू शकतो? तर लक्षात घे, डिपॉझिट हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो बरं का. डिपॉझिट किती दिवस ठेवू शकतो? 7 दिवस काय करू शकतो? तू डिपॉझिट ठेवू शकतो. तुला आता कार्यक्रमाला लक्षात आलं का? अशिक्षित साठी साक्षीदार लागल, संस्थेच्या अध्यक्षांकडे दिलं जाईल. हवाई सेवा फ्री ऑफ चार्ज आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट बँक, न्यूजपेपरचे पब्लिशर असतील, पब्लिशर संपादक काय केलं जाईल? त्यांचा पदनाम टाकलं जाईल, व्यक्तीचा उल्लेख केला जाणार नाही. त्यानंतर सरकारी देय असेल तर ज्या त्या राज्यात वेगळे स्पेशल फॉर्म असू शकते त्यासाठी, मनी ऑर्डर साठी. आणि मनी ऑर्डर किती दिवस डिपॉझिट ठेवू शकतो? आपण 7 दिवस मनी ऑर्डर डिपॉझिट ठेवतोय राजा. आता पुढे बघ बबले, हे बघ हे कोडून टाकतो आता. जर समजा ना इन्सफिशियंट ऍड्रेस असेल, ऍड्रेस किंवा ती मनी ऑर्डर रिफ्यूज केली असेल, रिफ्यूज म्हणजे घेण्यास नकार दिला असेल, किंवा इतर काय कारण असेल राजा, इतर काही धिंगाणा असेल, तेव्हा काय केलं? पेनी ती मनी ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला, किंवा पे तो सापडलाच नाही, त्याचं डोर लॉकच होतं, ऍड्रेस कॅनॉट बी लोकेटेड, हे सगळे काय येतं? पोस्टमनचे शेअर येतं. ह्या पोस्टमनच्या शेअरांना कोणी चॅलेंज करू शकत नाही बरं का, तुला सांगतो. त्यामुळे काय करायचंय? काम करताना व्यवस्थित करायचे, शेरे वगैरे व्यवस्थित मारायचे. कंप्लीट आला की वैताग होतंय. त्यामुळं हे बघ, इन्सफिशियंट ऍड्रेस असेल, त्यानंतर इतर काय कारण असतील कशाचे? मनी ऑर्डर न घेण्याचे, त्यावेळेस ती मनी ऑर्डर काय केली जाईल? रिटर्न केली जाईल. रिटर्न कोणाला केली जाईल? रेमिटरला केली जाईल. हे बघ, रेमिटरला. आता रेमिटरला रिटर्न केली, रेमिटरला रिटर्न करताना ह्याच्याकडून कुठला चार्जेस घेतला जाईल का? ह्याच्याकडून कुठलाही चार्जेस घेतला जाणार नाही. विदाउट टेकिंग एनी एक्स्ट्रा चार्जेस, रिटर्न टू रेमिटर विदाउट टेकिंग एनी एक्स्ट्रा चार्जेस काय केलं जाईल? रेमिटरला रिटर्न केली जाईल. आता काय झालं राजा? मनी ऑर्डर ही तुझी पेड झाली. पेड झाली तर तुला काय करायला लागतंय काय नाही ते बी सांगतो बघ. पेड झाल्यानंतर आहे ना मनी ऑर्डर फॉर्मचे 3 पार्ट असते. 3 किती? 3 भाग असतो. जो तळातील जो भाग असतो ना, तळातील म्हणजे कुठला? बॉटम तुझ्या भाषेमध्ये. तळातील जो भाग असेल तो फाडून कट करून काय केला जातो? ह्या रेमिटर भाऊला सेंड केला जातो. त्यासाठी त्याला प्रूफ म्हणून 3 पार्ट असतील मनी ऑर्डरच्या फॉर्मचे. तळातील भाग कट करून ज्यावेळेस पेड केली जाते त्यावेळेस तो फॉर्म रेमिटरला सेंड केला जातो. त्याचप्रमाणे ह्या मनी ऑर्डर जो फॉर्म असतो त्याच्यावर 4 प्रकारचे डे स्टॅम्प मारतात. कुठले कुठले ते बी सांगतो तुला बघ. 4 प्रकारचे स्टॅम्प, ह्याच्यामध्ये 2 आधी मारले जातात आणि 2 नंतर मारले जातात. ते कुठले सांगतो? हे बघ, पहिला असतो एमओ डेट स्टॅम्प, त्यानंतर दुसरा जो असतो राऊंड एमओ स्टॅम्प. आता हे कधी 2 मारले जातात? हे 2 जे स्टॅम्प असतात ना, ते ज्यावेळेस पोस्टमन कडे तो फॉर्म दिला जातो, ज्यावेळेस मनी ऑर्डर दिली जाते त्यावेळेस काय केलं जातं? हे 2 स्टॅम्प मारले जातात. म्हणजे बिफोर डिलिव्हरी ऑफ मनी ऑर्डर, हे 2 स्टॅम्प मारले जातात. एमओ डेट स्टॅम्प आणि राऊंड एमओ स्टॅम्प. आता तिसरा आणि चौथा स्टॅम्प कधी मारला जातो ते सांगतो. ह्याच्यामध्ये ना ऑब्लॉंग स्टॅम्प असतो, ऑब्लॉंग स्टॅम्प, आणि डेट स्टॅम्प असतो, डेट स्टॅम्प डिलिव्हरीचा. हे कधी मारलं जाईल? ज्यावेळेस ना मनी ऑर्डर पेड केल्यानंतर
हे 2 स्टॅम्प मारले जातात. मनी ऑर्डर पेड करायच्या आधी हे 2 स्टॅम्प मारले जातात. आफ्टर पेड तुझ्या भाषेत देतो, तुझ्या लक्षात राहावं राजा. आफ्टर पेड ऑफलाईन स्टॅम्प, त्यानंतर डेट स्टॅम्प हे आफ्टर पेड मारले जातात. आणि एमओ डेट स्टॅम्प असेल, राऊंड एमओ स्टॅम्प असेल तो बिफोर डिलिव्हरी ऑफ मनी ऑर्डर च्या वेळेस मारले जातात. एवढा कार्यक्रम तुझ्या लक्षात आलाय का? आता पुढे बघ, तुला सांगतो काय असतंय एचओ. आणि एचओ मध्ये ज्यावेळेस आहे ना मनी ऑर्डर डिलिव्हर होतात त्याचं रेकॉर्ड आहे ना ठेवावं लागतं सर्व. आणि ते रेकॉर्ड आहे ना महिन्यातून 2दा चेक होतं. किती वेळा? त्याचं ऑडिट आहे ना, ऑडिट ट्वाइस इन मंथ. ट्वाइस म्हणजे 2 वेळा, इन मंथ किती वेळा? महिन्यातून 2 वेळा. एचओ आणि एसओ मध्ये जेवढे काय झालं डिलिव्हर झाले मनी ऑर्डरचं कार्यक्रम हे सर्व महिन्यातून 2दा चेक होतं. आता बीओचं म्हणजे तुझ्या बीओचं जे अकाउंट ऑफिस आहे, अकाउंट ऑफिस जे असेल तुझं ऑफिस कुठं असू शकतं? बीओचं अकाउंट ऑफिस आहे, एसओ सुद्धा असू शकतं आणि एचओ सुद्धा असू शकतं बरं का. त्या अकाउंट ऑफिसला ह्याचं काय होईल? ऑडिट होईल. कोणाचं? बीओचं. एवढा कार्यक्रम तुझ्या लक्षात आलाय का? त्यानंतर आता तुला सांगतो पुढं काय. गणेश भैया तुझ्या आतापर्यंत एवढा सगळा कार्यक्रम लक्षात आलाय बरं का. आता मनी ऑर्डर मध्ये कन्सेप्ट असते ती तुला समजून सांगतो काय असतंय, कशाला काय म्हणतात ते. व्हॉइड एमओ असते बघ, VOID, VOID, व्हॉइड एमओ. आता व्हॉइड एमओ म्हणजे काय राजा? व्हॉइड एमओ म्हणजे काय असतंय? जो पे म्हणजे जो घेणार आहे आणि जो रिमिटर आहे म्हणजे जो पाठवणार आहे त्या दोघांना सुद्धा काय होतं? मनी ऑर्डर भेटत नाही. हे बघ, जो पे आहे किंवा रिमिटर आहे या दोघांना सुद्धा काय झालं? मनी ऑर्डर भेटलीच नाही. पाठवणाऱ्याने पाठवली होती पण ह्याला बी नाही भेटली, पण इथून बी परत रिटर्न गेली, ह्याला बी नाही भेटली. तर मग ती मनी ऑर्डर काय केली जाते काय नाही ते तुला सांगतो बघ. ह्या मनी ऑर्डरचा अवधी संपला ना, अवधी संपला. अवधी म्हणजे काय असतो? टाइम पिरियड असतो मनी ऑर्डरचा. प्रत्येक किती दिवसात डिलिव्हर झाली पाहिजे काय ते सगळं टाइम पिरियड असतोय. अवधी संपल्यानंतर आहे ना ह्या मनी ऑर्डरची जी रक्कम आहे ती केंद्रीय खात्यामध्ये जमा होते. केंद्रीय खात्यामध्ये जमा होणार. आणि ती जमा झाली रक्कमला काय म्हणतात? त्या मनी ऑर्डरला काय म्हणतात? व्हॉइड एमओ म्हणतात. कधी? ज्यावेळेस जो पीई म्हणजे जो घेणार आहे आणि रिमिटर आहे जो पाठवणार आहे म्हणजे वितरित सुद्धा झाली नाही आणि ती रिटर्न सुद्धा भेटली नाही, अशी एमओ ज्यावेळेस त्याचा अवधी संपल्यानंतर केंद्रीय खात्यामध्ये जमा होते त्यावेळेस त्याला म्हणतात व्हॉइड एमओ. पण आता राजा लक्षात घे, खात्यामध्ये रक्कम जमा सुद्धा झाली, सगळा कार्यक्रम झाला. अचानक ह्या दोघांपैकी एकाला जाग आली, दोघांपैकी एकाला जाग आली किंवा आमची अशी अशी मनी ऑर्डर होती आणि ती भेटली सुद्धा नाही. तर मग काय केलं जाईल? ह्या दोघांपैकी एकाने अर्ज केला ना, एकाने अर्ज कोणी बी एकाने अर्ज करू द्या, ती मनी ऑर्डर त्यांना ना भेटत परत, ते पैसे त्यांना परत भेटतील, पैसे परत भेटतील. पण या दोघांनी ना क्लेम कधी केला पाहिजे? या दोघांनी 1 वर्षाच्या आतमध्ये क्लेम केला पाहिजे. नाही तर हे सणासुदीला मागच्या होळीला फुल गुंगीत बुकिंग केली होती मनी ऑर्डरची, फुल मोकार ठिकाणा विसरून गेले. 2 वर्ष झाले, 4थ्या वर्षी त्यांना पैसे कमी पडले. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की बाप्पा की काय झालं होतं, मनी ऑर्डर तर पोहोचली नव्हती, त्याला नाही भेटली त्याला नाही भेटली, क्लेम केला. 3-4 वर्षांनी जमणार आहे का कार्यक्रम? तसला कार्यक्रम जमणार नाही बरं का. 1 वर्षाच्या आतमध्ये काय करायला लागेल? 1 वर्षाच्या आतमध्ये क्लेम करावं लागेल, त्यावेळेस ते पैसे परत भेटतील, नाही तर पैसे परत भेटणार नाही. आता ह्याच्यामध्ये दुसरं सांगतो, इथे 1 वर्षाची मर्यादा तुझ्या लक्षात आली. एक फॅमिली अलॉटमेंट मनी ऑर्डर असते, फॅमिली अलॉटमेंट मनी ऑर्डर. ह्याचा कालावधी व्हॉइड एमओचा कालावधी ह्याच्यासाठी किती आहे? ह्याच्यासाठी 2 वर्ष 4. आता फॅमिली मनी ऑर्डर काय ते तुला आहे ना पुढे समजून सांगतोच. मनी ऑर्डरची टाईप वगैरे बघताना एक 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 तुला सगळा कार्यक्रम बघा करतो. हा लक्षात आला, फॅमिली अलॉटमेंट मनी ऑर्डर साठी 2 वर्षाच्या आतमध्ये कालावधी. कशासाठी? ती जर व्हॉइड एमओ म्हणून नसेल तर. त्यानंतर लक्षात घे, व्हॉइड एमओ भारताच्या बाहेर, भारताच्या बाहेर म्हणजे कुठं? फॉरेन कंट्रीज, फॉरेन कंट्री एक लिहितोय. नाही तर तुम्हाला पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज आहे का? फर्ग्युसन कॉलेज नाही, फॉरेन कंट्रीज आहे. तिथं आहे ना देवाणघेवाण करताना
काय झालं, देवाणघेवाण करताना बाहेरच्या देशामध्ये देवाणघेवाण करताना कशाचं, होडियमचं, म्हणजे ती केंद्रीय खाते जमा झाली होती किंवा त्याचा आउट संपला होता. अशा वेळी काय केलं जातं, इथं फ्रेश कमिशन घेतलं जातं. काय केलं जातं, फ्रेश कमिशन आकारलं जातं, म्हणजे डबल कमिशन घेतलं जातं. आजचा कार्यक्रम विसरून जायचा, इथं फ्रेश कमिशन घेतलं जाईल. आता फ्रेश कमिशन कुठून घेतलं जाईल, जी आहे ना द्यायची रक्कम होती, पेमेंटची रक्कम होती, पेमेंटची रक्कम म्हणजे पेला जी द्यायची रक्कम होती त्यातून काय केलं जाईल, वजा केलं जाईल. काय वजा केलं जाईल, फ्रेश कमिशन वजा केलं जाईल. आणि त्यावेळेस काय केलं जाईल, ते डिलिव्हर केलं जाईल. हा कार्यक्रम तुझ्या लक्षात आला का, हॉलिडे मग कशाला म्हणतात. त्याचप्रमाणे कधी पैसे भेटतील फॅमिली अलॉटमेंट साठी, 2 वर्षाच्या आत लक्षात ठेव, 1 वर्षाच्या तिथं नॉर्मल केस मध्ये. आणि हॉलिडे मग भारताच्या बाहेर जर देवाणघेवाण करायचे असेल तर फ्रेश कमिशन द्यावं लागतं, डबल कमिशन द्यावं लागतं. हॉलिडे मग तुला समजलंय का, आता तुला ना एक मनी ऑर्डरचा जे प्रकार आहे ते तुला समजून सांगतो. आता ह्याच्यामध्ये मनी ऑर्डर मध्ये बघ, तुला सांगतो जे महत्वाचे प्रकार आहेत त्यामध्ये साधी मनी ऑर्डर असेल, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर असेल, त्याचप्रमाणे तुझी विदेशी मनी ऑर्डर असेल, त्यानंतर सर्व्हिस मनी ऑर्डर असेल, त्यानंतर इंटरनॅशनल मनी ऑर्डर असेल. हे आहेत ना प्रमुख प्रकार आहेत. आपण एक प्रकार त्यातलं बघूया. बघ राजा, आता हे करून टाकतो आणि तुला व्यवस्थित मनी ऑर्डरचे जे प्रकार आहेत ते तुला समजून सांगतो. त्याचप्रमाणे ना बऱ्याचशा मनी ऑर्डरचे प्रकार हे बंद सुद्धा झालेले आहेत, ते तुला सगळा कार्यक्रम व्यवस्थित समजून सांगतो. आलं लक्षात. साधे मनी ऑर्डर वर काही प्रश्न विचारत नाही, त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाहीये. त्यासाठी कसं आहे तुला माहितीये, तू मग बघितलं 0.25 काय पैशाचं फॉर्म वगैरे घेणे, त्यानंतर सगळं कार्यक्रम करणे, त्यालाच म्हणतात साधी मनी ऑर्डर. आलं लक्षात. आता तुला एक टाईप घेतो आणि ते व्यवस्थित तुला समजून सांगायचा प्रयत्न करतो राजा. पाय पुढं. आता आपण काय करूया, मनी ऑर्डरचे टाईप बघूया. टाईप्स म्हणजे काय, प्रकार. बरेचसे प्रकार आहेत. परीक्षेला काही प्रकार विचारणार नाही तर तुला सांगितलंय पहिल्यांदाच, परीक्षेला काय करायचं फक्त 10,000 रुपये तुला लक्षात ठेव, एवढंच कार्यक्रम कर, बाकी डोकं लावू नको. आता त्याच्यामध्ये बघ एक प्रकार असतो साधी मनी ऑर्डर. तुला सांगितलं साधी मनी ऑर्डर म्हणजे काय, 25 पैशाचं फॉर्म वगैरे, हा कार्यक्रम म्हणजे साधी मनी ऑर्डर असते. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार असतो बघ, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर म्हणजे काय असतंय, ही एक आहे ना, आता तुला यातले पॉईंट सांगतो सगळे. इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर मध्ये काय असतंय, कसं असतंय, ही एक आहे ना, पहिला मुद्दा लक्षात घे, वेब आधारित असते. वेब आधारित, वेब म्हणजे काय असतंय तुला माहिती, वेब आधारित ही सेवा आहे. कुठली, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या पोस्टात तू बुकिंग केली मनी ऑर्डरची त्याच पोस्टमध्ये तो फॉर्म ठेवला जातो. आणि फक्त काय केलं जातं, इंटरनेटच्या माध्यमातून ज्या तुला पेचं जो पोस्ट ऑफिस असेल तिथं काय केलं जातं, मेसेज पाठवला जातो. तिथं काय केलं जाते, प्रिंट काढली जाते आणि तिथून काय केलं जातं, मनी ऑर्डर डिलिव्हर केली जाते. हे बघ, ज्या पोस्टात बुकिंग केली तिथेच फॉर्म ठेवला जाईल, फॉर्म तिथेच ठेवला जातो. इंटरनेटच्या मदतीनं तिकडे काय केलं जातं, प्रिंट काढली जाते. कशाची, तुझ्या फॉर्मची. कुठं, पेजच्या तिथं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर बद्दल लक्षात ठेवायचं झालं तर लक्षात घे, इलेक्ट्रॉनिक पीएनआर तयार होतो. ईएमओ पीएनआर असतो, पीएनआर. आता ईएमओ म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. पीएनआर म्हणजे लक्षात घे, पॅसेंजर नेम रेकॉर्ड. पॅसेंजर नेम रेकॉर्ड. तुला जर आहे ना लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतात बरं का. कशाचा, पीएनआरचा. पीएनआरचा लॉंग फॉर्म असतो पॅसेंजर नेम रेकॉर्ड. हा काय असतो, हा आहे ना 18 डिजिट नंबर असतो. 18 डिजिट, किती अंकी नंबर असतो, 18 डिजिट. आता 18 डिजिट मध्ये ना ह्याची विभागणी 6 मध्ये केली जाते. 6 × 18, हे बघ, 6 6 6. आता पहिले जे 6 आकडे असतात, लक्षात घ्या, काय सांगतो व्यवस्थित लक्षात घे. पॅसेंजर नेम रेकॉर्डचे पहिले जे 6 आकडे असतात ते असतात ऑफिस कोड असतात. ऑफिसचा जो कोड आहे ते म्हणजे पहिले 6 आकडे. त्यानंतर दुसरे जे 6 आकडे असतात ते म्हणजे डेट असते, डेट, तारीख असते, ज्या दिवशी बुकिंग केलंय त्या दिवशीची तारीख 6 आकडे असतात. आणि जे शेवटचे 6 आकडे असतात ते असतात सिरियल नंबर. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये काय काय कार्यक्रम आहे, पीएनआर म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड,
त्यानंतर 18 डिजिट हा नंबर असतो ऑफ स्पॉट डेट आणि सिरियल नंबर. अशा प्रकारे हा 18 अंकी नंबर जनरेट होत असतोय. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर बद्दल सांगायचं झालं तर ती आहे ना फ्री ऑफ चार्जेस आहे. म्हणजे तिथं कमिशन वगैरे मॅटर असला नाही, इथं फ्री ऑफ चार्जेस. त्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये काय केलं जाऊ शकत 24 तासाच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर डिलिव्हर केली जाऊ शकते. किती? 24 तासाच्या आतमध्ये सुद्धा डिलिव्हर केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर बद्दल सांगायचं झालं तर बघ तुला ना ट्रॅकिंग सुविधा अवेलेबल आहे. याच्यामध्ये ट्रॅकिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे मेसेज सेवा अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. ही सुद्धा मेसेज सुद्धा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. एवढं देण्यात आलं का तुझ्या? त्याचप्रमाणे जी इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरचा करन्सी पिरियड काय असतो ते बी लक्षात ठेव. करन्सी पिरियड काय असतोय? करन्सी पिरियड म्हणजे याचा अवधी किती दिवस असतोय? ज्या महिन्यामध्ये तू बुकिंग केले त्या महिन्याची शेवटची तारीख. ज्या महिन्यात बुकिंग त्या महिन्याची शेवटची तारीख. मंथ लास्ट डे किंवा लास्ट डेट. लास्ट डेट बर का. बुकिंग ज्या महिन्यात केलंय त्या महिन्यामधील त्या महिन्याची शेवटची तारीख हा करन्सी पिरियड असतो. तेवढ्यापर्यंत ती काय असती? व्हॅलिड असती. कुठली? इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर बद्दल आपण आता माहिती बघितली. आज तुला सांगतो मग पुढं इंटरनॅशनल मनी ऑर्डर काय असतंय ते समजून घे. आता ते खोडून टाकतो राजा. IMO इंटरनॅशनल मनी ऑर्डर. ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात बरं का राजा. इन्स्टंट मनी ऑर्डर त्याचप्रमाणे इंटरनॅशनल मनी ऑर्डर. आधी आपण आहे ना जे मेन येतं ते आपण बघू. त्यानंतर तुला इन्स्टंट मनी ऑर्डर सुद्धा समजून सांगतो. पाहिजे इंटरनॅशनल मनी ऑर्डर. आता लॉंग फॉर्म नाही शॉर्टकट लक्षात घे. इंटरनॅशनल मनी ऑर्डर ही जी सेवा आहे ना ही कधी सुरुवात झालेली आहे? फेब्रुवारी 2008 मध्ये सेवा सुरुवात झालेली. किती? 2008 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रारंभ झाला याचा इंटरनॅशनल मनी ऑर्डरचा. ह्याने ना कोणासोबत करार केलेला आहे? UAE सोबत करार केलेला आहे. कोणासोबत? UAE सोबत करार आहे. लक्षात घे काय सांगालो. त्याचप्रमाणे इथं ना जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत तू मनी ऑर्डर पाठवू शकशील? इथं $2,500 पर्यंत. $2,500 पर्यंत काय करू शकशील? तू जास्तीत जास्त मनी ऑर्डर पाठवू शकशील. इंटरनॅशनल मनी ऑर्डर बद्दल लक्षात ठेवायचं झालं तर लक्षात घे 12 मनी ऑर्डर पाठवू शकतो. किती? एक व्यक्ती 12 मनी ऑर्डर पाठवू शकतो. ते बी कधी? एका वर्षातून. एका वर्षामध्ये 12 मनी ऑर्डर फॅसिलिटी अवेलेबल आहे इंटरनॅशनल मनी ऑर्डर मध्ये. ह्याच्यामध्ये जी आहे ना 20,000 रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती पोस्टमन द्वारे वितरित केली जाऊ शकते. 20,000 रुपयापर्यंत पोस्टमन द्वारे वितरण केलं जाईल. आलं लक्षात? इंटरनॅशनल मनी ऑर्डर बद्दल एवढेच पॉईंट तू काय कर लक्षात ठेव. त्यानंतर तुला सांगतो पुढचा मुद्दा. जी सर्व्हिस मनी ऑर्डर एक असते. सर्व्हिस मनी ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? सर्व्हिस मनी ऑर्डर साठी लिमिट नाहीये. किती लिमिट पर्यंत पाठव? किती बी नो लिमिट. किती रुपयाची पाठवतो? त्याचप्रमाणे इथे ना कमिशन सुद्धा लागणार नाही. नो कमिशन. त्याचप्रमाणे इथं ऍड्रेस चेंज साठी फी सुद्धा लागणार नाही. ऍड्रेस चेंजिंग साठी नो फी. कुठं? सर्व्हिस मनी ऑर्डर साठी. कार्यक्रम क्षेत्राच्या इंटरनॅशनल मनी ऑर्डर आणि सर्व्हिस मनी ऑर्डर समजलं. आता बघ तुला सांगतो पुढे काय फॉरेन मनी ऑर्डर काय मॅटर आहे. हे बघ विदेशी मनी ऑर्डर म्हणते. विदेशी मनी ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय? विदेशी मनी ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये कमिशन 6% लागतं. 6% कमिशन. लक्षात घे. ही जी मनी ऑर्डर आहे ती कुठून जाते? ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून. कुठं? ऑरिजिन ऑफिस ऑफ एक्सचेंज. ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून ही पाठवली जाते विदेशी मनी ऑर्डर. त्याचप्रमाणे ही सेवा कोणाला अवेलेबल आहे? ही सेवा अवेलेबल आहे नेपाळ आणि भूटान या देशासाठी. नेपाळ आणि भूटान. त्याचप्रमाणे नेपाळमध्ये लिमिट किती आहे?
2000 रुपये पर्यंत आणि भूटानमध्ये लिमिट आहे 20,000 रुपये पर्यंत. किती? 20,000 रुपये पर्यंत. ह्या दोन देशांना विदेशी मनी ऑर्डर ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. अलग लक्षात तुझ्या कार्यक्रम 6% कमिशन लक्षात ठेवतो फक्त विदेशी मनी ऑर्डर साठी. ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून ही मनी ऑर्डर ट्रान्सफर केली जाते किंवा तिथून पाठवली जाते. नेपाळ आणि भूटानसाठी अवेलेबल आहे ही फॅसिलिटी. नेपाळसाठी जास्तीत जास्त 2,000 रुपये आणि भूटानसाठी 20,000 रुपये जास्तीत जास्त. हा कार्यक्रम लक्षात आला का? आता पुढे लक्षात घे काय सांगायला होतं. प्रकारे कॉर्पोरेट मनी ऑर्डर असते. कॉर्पोरेट मनी ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ह्याच्यामध्ये लक्षात घे लिमिट किती आहे? 1,000 रुपये ते 1 करोड रुपये पर्यंत पडू शकतो. किती? 1 करोड. कॉर्पोरेट मनी ऑर्डर बद्दल सांगितलो. ह्याच्यामध्ये अप्रुव्हल पण देतात. ह्याच्यासाठी ना अप्रुव्हल सीपीएमजी देतात. सीपीएमजी देतात. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट मनी ऑर्डर मध्ये कमिशन लक्षात घे प्रत्येक लाखास 200 रुपये असते. किती रुपये? 200 रुपये. आणि त्यानंतर 10 लाखाच्या वरती ज्यावेळेस अमाऊंट जाते 10 लाखाच्या वरती अमाऊंट गेल्यानंतर प्रत्येक लाखास 10 लाखापर्यंत 200 रुपये घेतील. तिथून पुढे 10 लाखाच्या वरती जेवढी अमाऊंट असेल त्यातून पुढे प्रत्येक लाखास 25 रुपये एवढं कमिशन राहील. किती? प्रत्येक लाखास 25 रुपये एवढं काय केलं जाईल? कमिशन आकारलं जाईल कॉर्पोरेट मनी ऑर्डर बद्दल. एवढंच तू काय कर कॉर्पोरेट मनी ऑर्डर बद्दल लक्ष ठेवायचा प्रयत्न कर. बघ तुला सांगतो परत 1,000 ते 1 करोड रुपये पर्यंत पाठवू शकतो. त्यासाठी अप्रुव्हल लागेल सीपीएमजीचं. 10 लाखापर्यंत प्रत्येक लाखास 200 रुपये एवढं कमिशन लागेल. तिथून पुढे 10 लाखाच्या वरती प्रत्येक लाखास 25 रुपये एवढं काय केलं जाईल? कमिशन आकारलं जाईल. आता दुसरा प्रकार बघा नंतर IF म्हणजे काय? तू बघितलं एकदा इंटरनॅशनल मनी ऑर्डर. आता बघितलं इथं बघ इन्स्टंट मनी ऑर्डर. इन्स्टंट मनी ऑर्डर हा काय मॅटर राहायचा? इन्स्टंट मनी ऑर्डर म्हणजे ना ही एक रॅपिड सर्व्हिस आहे. काय? रॅपिड सर्व्हिस आहे. 15 मिनिटात कार्यक्रम होतो. 15 मिनिटातच काय होतंय सगळं तिकडं सगळं बुकिंग वगैरे होऊन कार्यक्रम व्यवस्थित तिकडे पोहोचून जातोय. किती मिनिटामध्ये? 15 मिनिटामध्ये. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 16 डिजिटचा नंबर तयार होतो. 16 डिजिट नंबर तयार होतो. किती? 16 डिजिट. इन्स्टंट मनी ऑर्डर बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये लक्षात घे लिमिट आहे 1,000 रुपये ते 50,000 रुपये पर्यंत तू पाठवू शकतो. इन्स्टंट मनी ऑर्डर. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तुला ट्रॅकिंग सुविधा आहे. ट्रॅकिंग फॅसिलिटी, मेसेज फॅसिलिटी हे सर्व अवेलेबल होऊन जाईल राजा. ह्याच्यामध्ये अजून तुला काय भेटेल? ह्याच्यामध्ये ना तुला सांगतो 1,000 ते 10,000 रुपये पर्यंत कमिशन किती लागेल? 100 रुपये लागेल. तिथून पुढं 10,001 1 रुपया बर का ते 30,000 रुपये पर्यंत तुला 110 रुपये कमिशन लागेल बुकिंग साठी. त्यानंतर 30,001 1 रुपयापासून 50,000 रुपये पर्यंत तुला कमिशन लागेल 120 रुपये तुला भरावे लागतील. कोणाला? रेमिटरला. आता तुला समजलं का? इन्स्टंट मनी ऑर्डर. तुम्ही ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतील का? राजा ह्याच्यावर प्रश्न परीक्षेवर प्रश्न तुला दिसणारच नाही. कारण का सांग तुला सांगतो ही जी सेवा आहे ना ही 14/7/2020 ला बंद झालेली आहे. जे बंद झाले त्याच्या विचारत नाही. पण तुला एक तर फक्त जस्ट माहिती असावं त्यासाठी तुला इन्स्टंट मनी ऑर्डर काय त्याबद्दल तुला सर्व माहिती सांगितलेली बरं का. आता इन्स्टंट मनी ऑर्डर बद्दल अजून एक तुला सांगतो. TRP1 फॉर्म असतो. TRP1 आणि TMP असतो. TMP1 TRP1 कशासाठी असतोय? रेमिट ऑफ पेमेंट. रेमिट ऑफ पेमेंट साठी हा फॉर्म वापरला जातो. आणि TMP1 जो असतो तो मेक ऑफ पेमेंट साठी वापरला जातो. लक्षात घ्या हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ही जरी सेवा बंद झाली ह्याच्यावर तुम्हाला काय विचारणार नाही. पण ह्याचे फॉर्म आहेत ना फॉर्म हे फॉर्म कधी बंद नसत बर का. हे बघ TMP1 मेक ऑफ पेमेंट साठी वापरला जातो आणि TRP1 जो आहे तो रेमिट ऑफ पेमेंट साठी वापरला जातो. अशा प्रकारे तुला कॉर्पोरेट मनी ऑर्डर आणि इन्स्टंट मनी ऑर्डर समजले का?
आता लक्षात घे तुला पुढे काय सांगतोय ते. फॅमिली मनी ऑर्डर काय असते सांगतो. फॅमिली एमओ तुला मग सांगितलं व्हॉइड एमओ किती 2 वर्षाचा कालावधी असतो. ह्याच्यामध्ये बघ जे सैनिक असतील किंवा जहाजामधील कोण नाविक असतील किंवा व्यापारी असतील हे काय करू शकतील त्यांच्या परिवारास एमओ पाठवू शकतात, मनी ऑर्डर पाठवू शकतात. राईट. कार्यक्रम जमला. हे बघ सैनिक जहाजातील नाविक व्यापारी त्यांच्या परिवारास मनी ऑर्डर पाठवू शकतात. कोणाच्या परवानगीनं? त्यांची जी डिफेन्स ऑथॉरिटी असेल ना, लक्षात घे डिफेन्स ऑथॉरिटी म्हणजे प्राधिकारी, तिथून काय करू शकतील ते त्यांच्या परिवारामध्ये मनी ऑर्डर पाठवू शकतील. लक्षात घे राजा. आता व्यवस्थित सांगतो बरं का, तुझं ध्यान घे आता लक्षात व्यवस्थित. तुला परीक्षेला काय केलं जाईल विचारलं जाईल की ना सैनिक किंवा जे जहाजातील नाविक आहेत त्यांना आपण मनी ऑर्डर किंवा त्यांचा परिवार त्यांना मनी ऑर्डर पाठवू शकतो का? राजा त्यांचा परिवार त्यांना मनी ऑर्डर पाठवू शकत नाही. फक्त त्यांच्या मंडळीला किंवा परिवारास मनी ऑर्डर पाठवू शकतात. आला का कार्यक्रम लक्षात? आता फॅमिली मनी ऑर्डरची ती कशी ओळखायची काय ते सांगतो. ब्ल्यू पेपर असतो. ब्ल्यू पेपर वरती ना रेड कलरची शाई असते. कुठल्या कलर मध्ये? रेड कलरच्या शाईचा वापर केला जातो. त्याला म्हणतात फॅमिली मनी ऑर्डर. एवढा कार्यक्रम तुझ्या लक्षात आला. त्यानंतर आता पुढे लक्षात घे एक एमओ विदेश असते. आता हा मॅटर काय ते सांगतो बघ. एमओ विदेश मध्ये काय हिची सेवा आहे ही कधी सुरुवात झाली होती 24/10/2009 साली. त्यानंतर ही आता सध्याला डिस्कंटिन्यू झालेली आहे. डिस्कंटिन्यू कधी झालेली आहे 6 फेब्रुवारी 2015 ला. ह्याच्यामध्ये काय होतं ते थोडक्यात तुला सांगतो. 12 ट्रान्झॅक्शन करू शकत होता. किती? 12 ट्रान्झॅक्शन पर इयर. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तू मॅक्सिमम किती रुपये पाठवू शकता होता? ह्याच्यामध्ये 5,000 USD पाठवू शकत होता. ह्याच्यामध्ये सहकारी बँक फक्त लक्षात ठेव. सहकारी बँक, सिटी बँक मुंबई इथून बाहेरच्या देशांशी देवाणघेवाण करण्याचा कार्यक्रम केला जात होता. आता सध्या ते बंद झालेलं आहे. कधी? 6/2/2015 ला. एमओ विदेशावर तुला प्रश्न विचारणार नाही. फक्त लक्षात ठेव सुरू कधी झाली आणि ट्रान्झॅक्शन किती? 12 ट्रान्झॅक्शन पर इयर. एवढा कार्यक्रम सुरू होता 6/2/2015 ला. एमओ विदेश बंद झाले. फॅमिली मनी ऑर्डर आणि एमओ विदेश तुझ्या लक्षात आला असेल तर आपण आज शेवटचे 2 प्रकार राहिले तर ते तुला समजून सांगतो राजा. पाय आता IMTS एक प्रकार असतो. IMTS म्हणजे काय असतं? इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सर्व्हिस. इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सर्व्हिस म्हणजे काय ते तुला सांगतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? सेम डे डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला जातो. सेम डे डिलिव्हरी. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तुला सांगतो पर इयर 30 ट्रान्झॅक्शन आलो आहे. किती? 30 ट्रान्झॅक्शन. आता ही सेवा सध्या काय बंद झालेली आहे. 2 मे 2016 ला ही सेवा बंद झालेली आहे. ह्याच्यात सुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही पण सांगायचं तुला सांगितलं लक्षात घे. ह्याच्यामध्ये तू आहे ना फ्रान्स साठी कमीत कमी मिनिमम एक EUR हे फ्रान्सचं चलन आहे समजा आणि मॅक्सिमम 1500 EUR एवढं काय करू शकतो ह्या सर्व्हिसद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर UAE त्याच्यामध्ये तुला सांगतो राजा 4 दिरहम किंवा डायरम काय उच्चार करायचा आहे तुझ्याने उच्चार करून घे. आणि इथं जास्तीत जास्त 9,000 दिरहम एवढं काय करू शकतो तू पैसे पाठवू शकतो. आणि अदर कंट्री साठी ना मॅक्सिमम लिमिट होती ह्याच्यामध्ये 2,500 USD डॉलर. आलं लक्षात? कार्यक्रम समजला का तुला? इंटरनॅशनल मनी सर्व्हिस बद्दल, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सर्व्हिस बद्दल एवढंच लक्षात ठेव. आता लगेच तुला आहे ना शेवटचा जो प्रकार आहे ते तुला सांगतो आणि आपण कार्यक्रम खलास करू बरं का. हे पाहिजे
शेवटचा जो प्रकार आहे तो WUMT. WUMT तो फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर. फुल फॉर्म लक्षात आलाय का? हे बघ, वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घे, पर इयर 30 ट्रान्झॅक्शन आलोय, वर्षातून किती 30 ट्रान्झॅक्शन केले जातील. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त भारतातील व्यक्ती ना पैसे मागवू शकतो, याच्यामध्ये पैसे पाठवू शकत नाही बरं का. भारतातील व्यक्ती फक्त पैसे मागू शकतो, पैसे मागू शकतो. ह्याच्यामध्ये ना लिमिट किती ते बी सांगतो. जास्तीत जास्त लिमिट ह्याच्यामध्ये $2,500 त्यानंतर आता पैसे मागवायचे कसे मागवले जाते हे युनिक आहे बरं का. इथं तुला ना ह्याच्यावर फुल फॉर्म विचारलं जात आहे. मागचे पेपर उलगडून पाय, WMT चा फुल फॉर्म विचारलाय. बरेच जणांना जमला नाही कार्यक्रम इथं. हे बघ, किती $2,500 पर्यंत जास्तीत जास्त मागू शकतो. आता मागवायचंय तर ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं केलं जातं काय ते तुला सांगतो. 10 मिनिटात ट्रान्झॅक्शन करावं लागतं. किती? 10 मिनिटांमध्ये ट्रान्झॅक्शन करावं लागतं. नाही तर काय होतंय की लॉग आउट होतंय, लॉग आउट होतंय, मग कार्यक्रम रद्द होतंय. आता 10 मिनिटात ट्रान्झॅक्शन कसं केलं जातं, काय केलं जातं, ज्याला पैसे पाहिजेत ना, जो पैसे घेणार आहे, जो पे आहे, त्यांनी काय करायचं असतं, एक MTCN नंबर असतो. MTCN नंबर हा आहे ना राजा, बहुतेक 10 डिजिट असतो. 10 डिजिट नंबर असतो. हा नंबर त्याने काय करायचा, पोस्टमध्ये सादर करायचा. सादर केल्यानंतर ह्या नंबरवरून काय केलं जाईल, ट्रान्झॅक्शन केलं जाईल. आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ते पैसे पेला भेटले जातात. आलं लक्षात? भारतातील व्यक्ती पैसे मागू शकतो. 10 मिनिटात ट्रान्झॅक्शन नाही केलं तर ते लॉग आउट होतंय. MTCN चा लॉंग फॉर्म लक्षात घे. हा पण लॉंग फॉर्म परीक्षेला विचारू शकेल. मनी ट्रान्सफर कंट्रोल नंबर. आलं लक्षात? कार्यक्रम समजला का तुला? त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तुला तर लक्षात घे, 50,000 पर्यंत तुला कॅश भेटल. 50,000 पर्यंत कॅश भेटल. पण 50,000च्या वरची जी रक्कम असेल ती तुला आहे ना बाय चेक किंवा तुझ्या POSB खात्यामध्ये जमा केली जाईल बरं का राजा. कधी वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर या सर्व्हिसचा उपयोग करून तू काय केलं, पैसे मागवले, जास्तीत जास्त $2,500 पर्यंत तू पैसे मागू शकतोस. त्यानंतर 50,000 रुपये येतो. इथं तुला 50 रुपये, 50,000 रुपये, 50,000 म्हणजे 50,000 रुपये कॅश. आणि तिथून पुढे जी रक्कम असेल 50,000च्या वरती ती बाय चेक किंवा बाय POSB खात्यामध्ये तुला जमा केली जाईल बरं का. ह्याच्यामध्ये लक्षात घे, एक लॉयलिटी कार्ड असतं. लॉयलिटी कार्ड हे काय करावं लागेल, तुला पोस्टामध्ये सादर करावं लागेल. आणि त्याच्यावरून तुझं काय केलं ट्रान्झॅक्शन वगैरे केलं जाईल. तुझं हे ओळखपत्र, लॉयलिटी कार्ड म्हणजे काय असतं, ओळखपत्र असतं. हे त्यासाठी हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा हे पैसे मागवण्यासाठी लॉयलिटी कार्ड दिलं जात आहे. ते फक्त सादर करायला लागतंय, ते दाखवायला लागतंय. त्यानंतर तुला काय केलं जाईल, पैसे दिले जाईल. ही जी सेवा आहे ना, हे 30 ट्रान्झॅक्शन आहेत ना, हे 195 देशांसोबत संलग्न आहे बरं का. 195 देशांसोबत संलग्न आहे ही सेवा. कुठली? वेस्टर्न युनियन ट्रान्सफर सर्व्हिस. अशा प्रकारे तुला आहे ना कार्यक्रम लक्षात आले करायचे व्यवस्थित परफेक्ट सांगितले बरं का. तुला सांगतो मनी ऑर्डर ना तुला 100% सांगितलंच. काय 10,000 रुपयावर प्रश्न येणार आहे. जास्तीत जास्त किती रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंत मनी ऑर्डर पाठवू शकतो. पण तुला काय झालं, नंतर आहे ना परीक्षेला तू आता MT सुशील, नंतर तुला पोस्टमन असेल, PA असेल, ह्या एक्झाम साठी ना भुगा विचारला जातोय. तुला वरच विचारलं जात नाही बरं का. तुला तांदूळ विचारले जाणार नाही, तुला त्या तांदळामधले खडे काढायला लागणार. त्यावेळेस तू एक्झाम पास होणार आहेस. त्यामुळे काय करायचंय, व्यवस्थित अभ्यास करायचा राजा, एकदम परफेक्ट. तू 100% सिलेक्शन होणार आहे. तू फक्त व्यवस्थित रोज अर्धा पाऊण तास वेळ दे. एक्झाम अजून 2-3 महिन्यामध्ये तुझा भुगा करून टाकतो. तुम्हाला फोन कर, मी जे शिकवलंय त्याच्या बाहेरचा जर प्रश्न आला तर तू फक्त मला फोन करायचा आणि सांगायचा की हा प्रश्न ह्याच्या बाहेरचा आला होता. चॅलेंज येतो राजा. त्यामुळे काय कर, व्यवस्थित अभ्यास कर, आपले व्हिडिओ व्यवस्थित पाय
आणि तुझे जे जवळचे जीडीएस असतील ना त्यांनाच फक्त शेअर कर. बाकी मोकर कुठे न्यायची आपल्याला गरज नाही. फेमस नाही व्हायचं, आपल्याला क्वालिटी काम करायचंय बरं का. चल आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.